खाण्याचे डोहाळे, माती खाण्याचे डोहाळे. एका मैत्रिणी बरोबर बाहेर गेले होते. तिनं काय केलं, त्या शेतातून एवढा मोठा असा मातीचा ढेकूळ उचलला आणि पिशवीत टाकला. म्हटलं ताई, हा एवढा मोठा मातीचा ढेकूळ कशासाठी? म्हटली सुनाला डोहाळे लागलेत. म्हणलं कशाचे? माती खाण्याचे. काय त्या मुलावर संस्कार होतील सांगा? काय तो मुलगा कशा पद्धतीनं जन्म घेईल? अरे डोहाळे असतात तर जिजामातेसारखे डोहाळे असावे. जिजामातेला डोहाळे लागले, जिजामातेला डोहाळे लागले. तिला असं वाटू लागलं तलवार फिरवावी, दानपत्ता हातामध्ये घ्यावा आणि घोड्यावर स्वार व्हावं. आणि घोड्यावर स्वार होऊन काय करावं तर दुश्मनांना मारावं, शत्रूंना मारावं आणि स्वराज्याची स्थापना करावी. हे डोहाळे आऊसाहेब जिजाऊंचे. म्हणून डोहाळे महत्वाचे, गर्भसंस्कार अतिशय महत्वाचा आहे. मला सांगा 16 संस्कारापैकी गर्भसंस्कार हा बाजूला पडला. त्याच्यानंतर राहिले किती संस्कार? 15 संस्कार. आता 15 संस्कारापैकी पहा, मनुष्याच्या आयुष्यामध्ये गर्भसंस्कार पहिला, त्याच्यानंतर दुसरा संस्कार आहे नामकरण संस्कार. पहिलं त्याला नाव होतं का? त्याला नाव नव्हतं. उपजली या बालकासी नाम नव्हे तयापाशी आणि ठेवेलेने नावेसी ओ देत उठी. बरं नाव कुणाला आहे? बरं नाव शरीराला आहे का आत्म्याला नाव आहे? शरीराला. आत्म्याला नाव नाहीये, कारण तो कसा आहे? तो निर्गुण निराकार अशा पद्धतीचा तो आत्मा आहे. रंग नाही, रूप नाही, नाही कोई आकार, अशा पद्धतीचा तो निर्गुण निराकार परमात्मा. परंतु निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला. सगुण साकार झाल्याच्या नंतर त्याला काय झालं? नाम आलं. अंशात्मक रूपानं तो सगुण साकार झाला आणि सगुण साकार होऊन मग त्याला नाव ठेवलं गेलं. मग तिथं पिंट्या बंट्या काय असेल ते नाव झालं, नामकरण संस्कार झाला. आता 16 मधनं 2 गेले, खाली किती राहिले? 14. आता हा जो तिसरा संस्कार आहे हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतो, फक्त एकाच्या आयुष्यामध्ये होत नाही. ब्रह्मज्ञानाच्या आयुष्यामध्ये हा तिसरा संस्कार होत नाही. संन्यासाच्या आयुष्यामध्ये हा तिसरा संस्कार होत नाही. हा कुठला संस्कार आहे तर हा विवाह संस्कार. कुठला संस्कार? विवाह संस्कार. आणि हा संस्कार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. परंतु विवाह संस्कार इतका महत्वाचा आहे, विवाह वेळेवर लागणं इतकं महत्वाचं आहे, कारण की प्रभू श्रीरामचंद्राच्या आयुष्यामध्ये फक्त 3.5 मिनिटं उशीर झाला होता. किती? फक्त 3.5 मिनिटं उशीर झाला होता, तर प्रभू श्रीरामचंद्राला 1 नाही 2 नाही 14 वर्ष वनवास भोगावा लागला. मग मला सांगा, आपल्या आयुष्यामध्ये आपले लग्न, आपले विवाह वेळेवर लागतात का? आपले विवाह वेळेवर लागत नाही. तास उशिरा मारत. काही नुसतं नाचण्यातच निघून जातात. काही वेळ नाचण्यामध्ये निघून जातो. मला सांगा, कुरवलं नाचल्या काही वाटणार नाही. कुरवल्या नाचल्या, कुरवले नाचले काही सुद्धा वाटणार नाही. परंतु मुलाची आई जर मुली समोर नाचायला लागली तर ती सून आयुष्यभर नाचवल्याशिवाय राहील का? मग नाचावं कुठं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. आणि जे नाचतात, आता नाचणं काही वाईट नाही बरं का, नाचणं वाईट नाही. लग्नामध्ये नाचणं हे वाईट नाही, कारण भगवान श्रीकृष्णाच्या भगवान शंकराच्या लग्नामध्ये नाचत होतं. पण कोण नाचत होतं? भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, कुठं नाचावं? इथं नाचावं. इथं जर नाचलं तर पुण्य तरी लाभल, परंतु नको तिथं नाचू नका ना. धन्य धन्य जगे तोची एक हरी रंगी नाटे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोच एक म्हटले, तोच एक धन्य. तो कुठं नाचतो? इथं नाचतो. धन्य कीर्तन
संस्कार अतिशय महत्वाचा आहे. विवाह वेळेवर लागणं अतिशय महत्वाचं आहे. आता मला सांगा, 16 संस्कारापैकी 3 संस्कार बाजूला पडले. राहिले किती संस्कार आता? 13 संस्कार. आणि हे जे 13 संस्कार आहेत, तर तो जीवात्मा ज्या दिवशी तो जीव, तो आत्मा या शरीराला सोडून गेला, त्या दिवसापासून ते 13 दिवसापर्यंत हे 13 संस्कार त्या जीवावर करायचे असतात. विठ्ठल पहा, पहिल्या दिवसापासून ते 13 दिवसापर्यंत. आता हे जे 13 दिवस आहेत, मला सांगा आपण काय करतो? ज्या दिवशी तो जीवात्मा गेला त्या दिवशी आपण दिवा लावतो की नाही? दिवा ज्या दिवशी जीवात्मा गेला त्या दिवशी दिवा लावतो. पण तो दिवा किती दिवस लावावा? किती दिवस बरं? 3 दिवस. 3 दिवस नाही, दिवा हा 10 दिवस लावावा. गरुड पुराणामध्ये सांगितलं, कारण की तो जीवात्मा त्या ज्योती स्वरूपानं 13 दिवस त्या घरामध्ये असतो. तो जीवात्मा 13 दिवस घर सोडून पुढं जात नाही. त्या ज्योतीच्या स्वरूपामध्ये तो जीवात्मा त्या घरामध्ये असतो. म्हणून 3 दिवस काय करावा? दिवा लावावा. आता त्याच्यानंतर दुसरी एक पद्धत आहे पहा. काय करतात? पिठाची रांगोळी काढतात. पिठाची रांगोळी काढायची, त्याच्यावर दिवा ठेवायचा, झाकून ठेवायचं, आणि मग परत काय करायचं बरं? बघायचं. काय बघायचं? कुठे गेलाय? आता मला सांगा, त्याच्यावर उमटलेल्या पावलानं जर आपल्याला समजत असतं तो कुठे गेलाय. एके ठिकाणी काय झालं, एक जण गेले आणि गेल्याच्या नंतर मग तो दिवा लावला होता. दिवा लावलेला मी पाहिला. नंतर त्यांनी 3ऱ्या दिवशी तो दिवा बाजूला काढला, आणि बाजूला काढल्याच्या नंतर त्यांना विचारलं, म्हटलं काका कशाची पावलं उमटले? ते म्हणले कुत्र्याची पावलं उमटले. कुत्र्याची पावलं उमटली. मग मला सांगा, तर जर त्या रांगोळीवरनं जर तो जीवात्मा कुठं गेला हे जर आपल्याला कळत असतं, तर आपण तिथे जाऊन परत आणलं नसतं का? आता हे मोठे मोठे मंत्री संत्री, एखादा मोठा आमदार गेला, एखादा खासदार गेला, मला सांगा आपण तिथून जाऊन आणलं नसतं का त्याला? हे आमचे आमदार, हे आमचे, असं होतं का? असं होत नाही. आणि पहा, कुठं काहीही जोडतात. खरं तर तसं नाहीये. फक्त ती ज्योत लावण्याची पद्धत आहे. ती ज्योत फक्त 13 दिवस लावायची, याच्यासाठी की तो जीवात्मा त्या ज्योतीच्या स्वरूपानं 13 दिवस त्या घरामध्ये असतो. आता पहा, या जीवात्म्याचा प्रवास सुरू झाला पहिल्या दिवसापासून ते 13 दिवस. आणि 13 दिवसापासून 13 दिवशी जो काय आपलं गोड जेवण झालं, आता त्याच्यामध्ये आणखी एक आहे 13वा आणि त्याच्यानंतर 14वा. पहा, 14वा कुणाचा घालावा? 14वा आपला घालायचा नाही. 14वा कुणाचा घालायचा? जो ब्रह्मज्ञानी आहे, आणि त्या ब्रह्मज्ञानावर हा संस्कार झालेला नाही. कुठला? विवाह संस्कार. आणि विवाह संस्कार झाला नसल्या कारणानं त्या संन्यासाचा 14वा घालतात. संन्यासाचा 14वा. मग आता मला सांगा, या गोड जेवण झालं, 13वा झाला, 10वा झाला. आता लक्षात घ्या, 10वा बदलता येतो पण 13वा बदलता येत नाही. 10वा बदलता येतो. मला सांगा, 10वा काही तर असं करतात, 3ऱ्या दिवशी सगळं आटकून 10वा 12वा 13वा सगळं त्याच दिवशी. पुढं अडचण आहे, भावकीचं लग्न आहे, पण असं करून चालतं का? असं करून चालत नाही. पहा, कारण की आपण जर हे जे शास्त्र आहे, हे जे विधी आहे, हे जर आपण व्यवस्थित वेळच्या वेळी जर नाही केले, कारण की आत्ताची जी पिढी आहे ती या संस्कारांना मानत नाही. 10वा 12वा 13वा, अरे कशाला म्हणता वेळ कशाला खर्च करायची? 3ऱ्या दिवशी सगळं करून टाका ना. कुणाला वेळ म्हणतात? परंतु हे सगळं चुकीचं महाराज. काही जण तर असे आहेत ना, या शास्त्रालाच मानत नाहीत. सांगणाऱ्याला तर मानत नाहीतच नाही, परंतु शास्त्राला सुद्धा मानत नाही. ते काय करतो, जे सांगतात ना त्या सांगणाऱ्यांचीच परीक्षा घ्यायला हे बसलेले आहेत महाराज. एक